अरे बापरे! अर्शात बघून पुन्हा तेच टेन्शन? काल रात्री तर नव्हता हा डाग. मग आज अचानक कुठून आला? आणि ते वांग. कितीही महागड्या क्रीम लावल्या, काहीही केलं तरी काही कमीच होत नाहीये. तुमच्याही तुमच्याही मनात हेच मनात प्रश्न आहेत ना? स्किनवरचे जुने डाग, पिगमेंटेशनमुळे मेकअप पण पॅची दिसतो. लोकं एक्सपेन्सिव्ह फेशियल करतात, पण हा घरगुती उपाय अनेकांना जास्त इफेक्टिव्ह वाटतो. नमस्कार. आजचा हा व्हिडिओ फक्त एक उपाय नाही, तर तुमच्या त्वचेचा पूर्ण कायापालट करणारा एक मास्टर क्लास आहे असं समजा. आपण तासनतास पार्लरमध्ये घालवतो, हजारो रुपये खर्च करतो, पण रिझल्ट शून्य. उलट केमिकलमुळे त्वचा अजूनच निस्तेज होते. कधी-कधी त्याचे रिॲक्शन होतात. पण आपण इतकी वर्ष नक्की काय चूक करत होतो? काय चुका करतोय? तर तुमच्या चेहऱ्यावरचे ते जिद्दी डाग खूप वर्षापासून जात नाहीयेत किंवा डोळ्याखालील काळी वर्तुळे आणि वयाच्या आधी येणाऱ्या चेहऱ्यावरील सुरकुत्या. या सगळ्यांचं मूळ कारण तुमच्या शरीराच्या आत दडलेला एका साध्या गोष्टींशी संबंधित आहे. पण थांबा, फक्त उपाय करून चालणार नाही. तर तो कसा आणि का होतो हे देखील समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्याला असं वाटतं, की वांग किंवा चेहऱ्यावरती पिगमेंटेशन म्हणजे फक्त त्वचेच्या वरचा थर काळा पडलाय. ही तुमच्या शरीराची आतून दिलेली एक हाक आहे. बऱ्याचशा वेळेस शरीरामध्ये आतमधून काही बदल झाले, की बाहेरून ते दिसू लागतात. जेव्हा तुमचं लिव्हर किंवा तुमचं हार्मोनल बॅलन्स बिघडतो, तेव्हा त्याचे पडसाद हे चेहऱ्यावरती उमटतात. आणि अशा वेळेस आपण काय करतो, चेहऱ्यावरती एखादा पिंपल्स आला किंवा डाग आलं, त्यावेळेस आपण उपाय करतो, त्यावरती मलम लावतो. पण तो आपण वरतून लावतो. पण मुळावरती घाव घालतच नाही. तर आज आपण नेमकं तेच करणार आहोत. सगळ्यात पहिली आणि मोठी चूक आपण काय करतो माहिती आहे? सनस्क्रीनकडे दुर्लक्ष करतो. बऱ्याचशा जणांना वाटतं, की घरात असताना कशाला हवंय सनस्क्रीन, स्किन केअर. पण मैत्रिणींनो, तुमच्या खिडकीतून येणारी ऊन आणि मोबाईलची ब्लू लाईट हे तुमच्या त्वचेचं तिसरं म्हणजे चुकीच्या पद्धतीने चेहऱ्यावरती घरगुती उपाय करताना लिंबू किंवा सोडा याचा अतिरेक वापर करणं. आपल्या वैज्ञानिक आणि नैसर्गिक उपायांमध्ये आपल्याला हवं आहे एक असं नैसर्गिक तव जे मेलॅनिनचं प्रमाण नियंत्रित करेल. आणि ते तव म्हणजे कच्चा बटाटा आणि जायफळ. तर चेहऱ्यावरचे कितीही गडद डाग, पिगमेंटेशन, वांगचे डाग हे घालवण्यासाठी कच्चा बटाटा आणि जायफळ. बटाट्यामध्ये असणारं नॅचरल ब्लिचिंग आणि जायफळमध्ये औषधी गुणधर्म असतात. जेव्हा हे एकत्र येतात तेव्हा ते त्वचेच्या खोल थरापर्यंत जाऊन डाग फिके करण्यास मदत करतात. तर हे वापरायचे कसं? तर कच्च्या बटाट्याचा रस काढून त्यात चिमूटभर जायफळ पूड मिसळा आणि थोडंसं कोरफडीचं जेल. हे 3 मिश्रण मिक्स करून हे मिश्रण लावण्यासाठी चेहरा अधिक कोमट पाण्याने स्वच्छ धुवा, जेणेकरून तुमचे चेहऱ्यावरचे पोर्स ओपन होतील आणि हे लावल्यानंतर 20 ते 15 मिनिटं पूर्णपणे शांत तसं लावून बसा. काहीही बोलू नका किंवा मोबाईल यूज करू नका. कारण की चेहऱ्याच्या स्नायूंना ताण आला तर सुरकुत्या वाढू शकतात चेहऱ्यावरचे. म्हणून जेव्हा तुम्ही हा लेप लावाल चेहऱ्याला, तेव्हा शांत 15 ते 20 मिनिटं बसा. आणि उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, की तुमची त्वचा एका दिवसात खराब झालेली नाहीये.
तर ती एका रात्रीत उजळणारही नाही. कारण की नैसर्गिक उपाय हळू-हळू काम करतात, पण ते कायमस्वरूपी असतात. म्हणूनच कितीही जरी गडद डाग असेल, तरी तो तुमचा डाग जाऊ शकतो. पण कन्सिस्टन्सी हवी. जर तुम्ही सलग 21 दिवस हा नियम पाळला, तर खात्रीने तुमचा तो उपाय काम करेल. तुमच्या ओळखीची लोकं तुम्हाला विचारतील, की "नक्की काय लावतेस? हल्ली चेहऱ्याला ग्लो आलाय, डाग कमी झालेत." पण फक्त वरून लावून चालणार नाही. तर दिवसातून तुम्ही किमान 3 ते 4 लिटर पाणी घ्या. शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडली की चेहरा आपोआप चमकायला लागतो. आणि रात्रीची 7 ते 8 तासाची शांत झोप घ्या. जगातील सगळ्यात मोठी ब्युटी ट्रीटमेंट आहे ही, जी आपण विनामूल्य घेऊ शकतो. तर चेहऱ्यावरील कितीही गडद डाग असेल, वांगसा आणि पिगमेंटेशन असेल, तरी देखील तो या उपायाने जाऊ शकतो. तर हा उपाय नक्की करून पहा. उपाय करत असताना कन्सिस्टन्सी हवी. जसं आपण बाहेरून एखादा उपाय करतो, तसंच आपल्या शरीराला आतून देखील गरज असते. त्यामुळे दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी हे नक्की प्या आणि पुरेशी झोप घ्या. स्वतःवरती प्रेम करायला शिका, कारण की हे डाग तुमचं सौंदर्य ठरवू शकत नाहीत. पण आपली त्वचा निरोगी ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. तर आजचा हा बदल स्वीकारा आणि स्वतःमध्ये होणारा सकारात्मक बदल अनुभवा. कारण की ज्यावेळेस आपण स्वतःकडे लक्ष देतो, त्यावेळेस आपण आणखी सकारात्मक गोष्टी साध्य करू शकतो. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, थोडा जरी उपयुक्त वाटला असेल, तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये जरूर शेअर करा. एका मैत्रिणीला नक्की शेअर करा, जी या त्रासमुळे टेन्शनमध्ये असेल आणि तुमची एक शेअर कोणाचा तरी कॉन्फिडन्स वाढवू शकतं. जर चेहऱ्यावरती चमक असेल, तर कॉन्फिडन्स हा ऑटोमॅटिक येतो. त्यामुळे वांग किंवा डागमुक्त चेहरा करण्यासाठी सगळ्यात सोपी ही पद्धत आहे, तर ही जरूर करून पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि उजळलेल्या त्वचेसह आणि एक सुंदर हास्यासह पुन्हा भेटूया पुढच्या वेळी. स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. आपण लवकरच भेटूया अशाच काही उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.